आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापुराच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता विधान परिस्थितीच्या त्या 9 जागा संदर्भात होतं. कारण कोणाला नेमकी संधी मिळणार, ही निवडणूक 100% बिनविरोध होणार याची खात्री असल्यामुळे ज्यांचं नाव निश्चित होईल त्यांना आमदारकी मिळणार हे नक्की होतं. भाजपनं 5 नावांची घोषणा काल केली. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या भागातलं एकही नाव नसल्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात एकही आमदार भाजपच्या वतीनं होणार नाही हे निश्चित झाले. आता शिवसेनेला 2 जागा आहेत. बच्चू कडू 1 जागा निश्चित त्यांना मिळणार. दुसरी जागा आता कुणाला देतात ते पाहूया. राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे शक्यतो या भागात राष्ट्रवादीला संधी मिळण्याची चिन्ह नाहीत. अशावेळी सगळ्यात महत्त्वाचं, गेले 4 वर्षे जे प्रतीक्षा करतायत या आमदारकीची, सुरेश हळवणकर माजी आमदार यांना मात्र पुन्हा एकदा प्रतीक्षाच लागलेली आहे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे इचलकरंजीत येऊन त्यांनी शब्द दिला की तुम्ही थांबा, तुम्हाला आमदार करतो. याशिवाय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तर अनेकदा त्यांना शब्द दिला, एप्रिल महिन्यात जल्लोष नक्की, मैदान ठरवा असा शब्दही त्यांनी वापरला. त्यामुळे या एप्रिल महिन्याकडं सुरेश हळवणकर यांचं प्रचंड लक्ष लागलं होतं. पण एप्रिल महिना आता उद्या संपतोय. काल नावं भाजपची घोषित झाली, त्यामध्ये सुरेश हळवणकरांचं नाव नाही. त्यामुळे आता हळवणकर यांना पुन्हा एकदा प्रतीक्षाच करावी लागणार आहे. खरं तर 2 वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या हळवणकरांनी प्रकाश आवाडे यांना पक्षात घ्यायला विरोध केला आणि जेव्हा पक्षात घेण्याचा निर्णय झाला तेव्हा त्यांना शब्द मिळाला, तुमचं पुनर्वसन नक्की होईल. विधानसभेवेळी पण शब्द मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आवाडेंचा प्रवेश झाला. आवाडेंना हाताना धरून हळवणकर व्यासपीठावर पोचले, त्यांनी आपल्या पक्षात घेतलं. पण अजूनही हळवणकरांना आमदारकी फार लांब दिसत आहे. दुसरे एक माजी खासदार संजय काका पाटील यांचंही नाव मोठ्या प्रमाणात गेल्या 8 दिवसात चर्चेला आलं होतं. त्यांनाही आमदारकी खुणावत होती, पण त्यांनाही संधी मिळालेली नाही. त्यामुळं संजय काका पाटील आणि सुरेश हळवणकर या दोघांपैकी एकाला तरी ही संधी मिळेल असं अपेक्षित होतं, पण ते झालं नाही. आता राज्यपाल नियुक्त 5 विधान परिषदेवर सदस्य पाठवले जातील. त्यातल्या 3 जागा या भाजपच्या असतील, 1 राष्ट्रवादी आणि 1 शिवसेना. त्यामुळं आता तिथं तरी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरला संधी मिळणार का? कारण या भागातले तब्बल 11 नेते आमदारकीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामध्ये सुरेश हळवणकर आहेतच. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपमधून शिवसेनेत आलेले सत्यजित उर्फ नाना कदम, संजय पाटील यड्रावकर, सावकार मादनाईक, माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, नुकतेच भाजपमध्ये आलेले समरजित घाटगे, याशिवाय भाजपचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सम्राट महाडिक, वैभव पाटील, पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, नीता केळकर, संजय काका पाटील, निशिकांत पाटील. संख्या मोठी आहे इच्छुकांची. याशिवाय आणखी काही जण इच्छुक आहेत. सध्या तरी 2 नावाभोवती चर्चा अधिक होती, एक हळवणकर आणि दुसरे संजय काका पाटील. या दोघांनाही संधी मिळालेली नाही. आता लवकर संधी मिळण्याची शक्यता नाही, कारण भाजपनं आपला कोटा जाहीर केला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कोट्यातून यांना संधी मिळण्याची शक्यता एकदम धुसर आहे. त्यामुळे आता आमदार होणार कधी, तर राज्यपाल नियुक्त जे 5 सदस्य लवकरच निवडले जातील त्यामध्येच आता संधी आहे. बघूया आता काय होते ते. सध्या तरी पश्चिम महाराष्ट्राच्या वाटेला 9 पैकी 1 ही संधी मिळेल असं वाटत नाही. 5 भाजपचे जाहीर झाले, त्यात तर संधी मिळालेली नाही. आता राष्ट्रवादी आणि शिवसेना काय करणार यावर बरंच काही अवलंबून आहे. त्यामुळं आता प्रतीक्षा हळवणकरांची कायम राहिले. हळवणकरांची ताकद कमी झाली का?
दिलेला शब्द का पाळत नाहीत? हाळवणकरांचं उपद्रव मूल्य कमी झालं आहे का? अशा अनेक प्रश्नांना आता चर्चेला वेग आला आहे. कारण इचलकरंजीत 2 वेळा निवडून आलेल्या हाळवणकर यांना आता केवळ प्रतीक्षा करावी लागले. ते विधान परिषदेची शब्द दिला गेला आहे, त्या शब्दाची एकूण कधी पूर्तता होणार याची त्यांना प्रतीक्षा आहे. आता उपद्रव मूल्य दाखवण्यासाठी कोणतीच संधी 3 वर्षे नाही, कारण विधानसभा लोकसभा लांब आहे, महापालिका निवडणूक झालेली आहे, त्यामध्ये आवाडी गटाने बाजी मारली, महापौर आवाडी गटाचा झाला. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता लवकर कोणत्याही निवडणूक नसल्याच्या पार्श्वभूमीवर आता हाळवणकरांना संधी नेमकं कुठं मिळणार, कधी मिळणार याची उत्सुकता निश्चित आहे. आपल्याला अशाच राजकीय विश्लेषण, राजकीय घडामोडी, ब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.